प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. आनंद ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, 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 माझा आनंदी आनंद. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. मूळ रोगाचे निदान, मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ते जाण, 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 आज केले ख्रिस्ते जाण. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. अविनाशी ख्रिस्त नाव, अविनाशी ख्रिस्त नाव, तिजवरी माझा भाव, तिजवरी माझा भाव, तिजवरी माझा भाव, तिजवरी माझा भाव, तिजवरी. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. स्तोत्रसंहिता 126 1-6 पर्यंतची वचने. स्तोत्रसंहिता 126 1-6. परत आणल्याबद्दल उपकार स्तुती. सियोनेतून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले तेव्हा आम्ही स्वप्नात आहो असे आम्हाला वाटले. तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली. त्या समयी अन्य राष्ट्रांतील लोक म्हणू लागले की परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत. परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत, त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. हे परमेश्वरा, नेगेबेतील ओढ्यांप्रमाणे आम्हाला बंदिवासांतून परत आण. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करीतात ते हर्षाने कापणी करीतील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचनं आमच्या समोर वाचण्यात आलेली आहे, स्तोत्रसंहिता याचा 126वा अध्याय, यामध्ये आम्ही पाहतो की अहरोनाने लिहिलेलं हे जे स्तोत्र आहे अत्यंत उत्तम आणि चांगलं असं एक स्तोत्र आमच्या समोर आहे. आणि या स्तोत्रामध्ये की परमेश्वराने आपल्या लोकांची जी सुटका केलेली आहे त्यांना परत तो घेऊन आलेला आहे आणि त्याबद्दल हे उपकार स्तुतीचं स्तोत्र अहरोनाने परमेश्वराला सादर केलेलं आहे. आणि या स्तोत्रामध्ये तो सांगत आहे की सियोनीतून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणलेले आहे, आपल्या लोकांना ज्यावेळेस ते परतंत्र्यामध्ये इतरांच्या हातामध्ये होते तेथून त्यांना सोडवून आणलेलं आहे, त्याबद्दल अहरोनाने स्तुतीचं स्तोत्र या ठिकाणी गायलेलं आहे. आणि या वचनामध्ये तो असं म्हणतो की परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्य केले आहे, त्यामुळे आम्हाला आनंद झालेला आहे. आणि खरंच प्रियांनो, आम्ही पाहतो की पुढे तो असं म्हणतो की परमेश्वरा, नेगेब येथील ओढ्यांप्रमाणे आम्हाला बंदिवासातून परत आण. प्रियांनो, आम्ही पाहतो की बंदिवास आमच्या जीवनामध्ये हा संकटाप्रमाणे आहे. बंदिवास हा आमच्या जीवनामध्ये सैतानाने आणलेलं एक मोठं बंधन असं आहे.
आणि म्हणून वेगवेगळ्या बंधनामध्ये आज आमचे प्रियजन, आज आमचे विश्वासणारे लोक आम्हाला असे दिसून येत आहेत. वेगवेगळे बंधनं त्यांच्या जीवनामध्ये आहेत आणि म्हणून कशाही प्रकारे ते बंधनं सुटण्याचा मार्ग कधी कधी आम्हाला दिसत नाही. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी परमेश्वराकडं, परमेश्वराच्या चरणाजवळ येऊन या ठिकाणी आम्ही प्रभूला ही प्रार्थना केली पाहिजे की कोणत्या बंधनामध्ये आम्ही आहोत, त्या बंधनामधून सुटण्याचा मार्ग आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याच्याकडे जाऊन या बंधनातून आम्ही सुटावं, यासाठी प्रभूकडं आम्ही जाणं, त्याचे उपकार स्तुती करणं अत्यंत आवश्यक आहे. निश्चितच असं कोणतंही बंधन नाही की जे प्रभूला आमच्या अशक्य आहे की ते त्या बंधनातून त्याची सुटका करावी. परमेश्वराचे लोक प्रत्येक संकटातून, प्रत्येक बंधनातून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढे तो म्हणतो की जे अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. आणि खरंच प्रियानो, ज्यावेळेस अशा गोष्टींसाठी परमेश्वराकडे येऊन, गुडघ्यावरती येऊन आम्ही अश्रुपूर्ण नेत्राने प्रभूकडे आम्ही आरोळी मारत आहोत, तर निश्चितच आम्ही हर्षाने ती कापणी करणार आहोत. पुन्हा आम्ही ते सर्व काही मिळवणार आहोत. आणि जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करील आणि तो पेंड्या बांधील. आम्ही पाहतो की एक शेतकरी ज्यावेळेस तो पेंड्या बांधतो त्यावेळेस त्याला एक आनंद होतो की मी या संपूर्ण दिवसामध्ये केलेले जे कष्ट आहे, संपूर्ण दिवसामध्ये केलेली जी लागवड आहे, आज ती माझ्या हातामध्ये ते पीक आलेलं आहे. आणि खरंच प्रियांनो, ज्यावेळेस परमेश्वराच्या कार्यासाठी आम्ही हयगय करत नाही, देवाच्या कार्यासाठी आम्ही पुढे आणि पुढे धावत असतो आणि त्या संकटाचा सामना करत आम्ही परमेश्वराला समोर ठेवत ते कार्य करत असतो, त्यावेळेस नक्कीच परमेश्वर आमच्या जीवनामध्ये एक मोठा आनंद देतो. इस्रायलला त्या संकटाचा सामना करत एक मोठा समुद्राच्या समोर ज्यावेळेस त्या ठिकाणी परमेश्वर घेऊन गेला, त्यावेळेस ते पाहतात की एक मोठं संकट आमच्या समोर आहे. परंतु आम्ही पाहतो की ते संकट तेथेच असताना, तो समुद्र तेथेच असताना तो दुभांगल्या गेला, ते संकट दुभांगल्या गेलं. दोन्ही बाजूला संकट गेलेलं आहे आणि त्याचे लोक त्यातून निघून गेलेले, पार निघून गेलेले आहेत. प्रियानो, आज आमच्या जीवनामध्ये प्रभूला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीवरती मात करणारा आमचा परमेश्वर आहे, हा विश्वास ठेवून आम्ही त्याला उपकार स्तुतीच्या यज्ञापर्यंत आम्ही जाणं त्याच्या अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रभू करो आणि आमच्या जीवनातल्या या प्रत्येक संकटावरती विजय मिळवण्यासाठी तो आम्हाला सहाय्य करो. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही धन्यवाद करतो दे बापा, तुझी स्तुती करतो की संकट जरी आमच्या चारी बाजूला आहे तरी परंतु तो त्या बंदिवासातून सोडवणारा तू महान परमेश्वर आहेस. आज आमच्या लोकांना, आमच्या विश्वासणाऱ्यांना, आमच्या ख्रिस्ती लोकांना प्रिय पवित्र बापा प्रभू, या संबंधनातून, या संकटातून तू सोडव अशी आम्ही प्रार्थना करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. ख्रिस्त माझा सुखनंदन, ख्रिस्त माझा सुखनंदन, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, 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 ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, माझा आनंदी आनंद, माझा आनंदी आनंद. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.